नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत माझं जे काही मॉर्निंगचं रुटीन असतं सकाळी 5:30 ते 9 वाजेपर्यंत वगैरे, तर ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता चूल पेटवली, चुलीवर पाणी ठेवलं आणि सगळं अंगण वगैरे झाडून घेतलं. जी काही क्लिनिंगची कामं असतात ती करून घेतली आणि मग अंघोळ वगैरे आवरून इथं मी चहा ठेवते. तर अंघोळ झाली की पहिले मला चहा लागतो. तर आणि थंडी पण खूप आहे त्यामुळे मग पहिले चहा ठेवला आणि नंतरनं मग म्हटलं की जी काही कामं असतात तर ती करून घेऊया. मुलांची बस 7:45 वाजताच येते त्यामुळे मला खूप म्हणजे खूप लवकर असं उरकावं लागतं. त्यामुळे माझं जे काही मुलांचं काय आवरायचं आहे ते मी पहिले आवरून देते आणि नंतर मग माझं जी काही देवपूजा असेल किंवा रांगोळी असेल ते करते. तर पण चहा काही मी म्हणजे माझा जो काही सकाळचा चहा असतो तर तो टी टाईम मी काही सोडत नाही. कितीही गडबड असू द्या माझी, मी निवांत असा चहा घेते. आणि आता तर खूप म्हणजे खूप थंडी आहे त्यामुळे मग मी चुलीपाशी बसूनच चहा घेते. अगदी माझे 2-3 मिनटं मी चहासोबत माझे घालवते सकाळचे. बाकी गडबड गोंधळ तर चालूच असतो माझा. त्यामुळे मी चहा पिताना अगदी निवांत रिलॅक्स पिते. आणि 2-3 कांदे पण मी चुलीत टाकले होते भाजायसाठी. आराध्या म्हणली होती की मम्मा उद्या छोलेची भाजी कर. तर म्हटलं की चला छोलेची भाजी करायची आहे तर छान मस्त वाटण घालून छोलेची भाजी करू. आणि मग रात्रीच मी छोले वगैरे भिजू घातले होते आणि इथं मी जे काही कांदे चुलीत टाकले होते ते सोलून घेते. आणि थोडंसं खोबरं पण गॅसवरच भाजायला ठेवलं. चुलीत म्हणजे टाकलं असतं तरी भाजलं गेलं असतं पण खूप वेळ लागला असता. म्हणजे आधीच टाकलं असतं तर करपून गेलं असतं, म्हणजे तिथं चुलीपाशी बसावं लागलं असतं मला. त्यामुळे मग मी गॅसवरच पटकन भाजून घेतलं. आणि असं कांदा खोबरं भाजून घेतल्यानंतर त्या भाजीची वेगळीच टेस्ट येते. आणि मग सगळं वाटण वगैरे वाटून घेतलं. कांदा लसूण खोबरं कोथिंबीर टोमॅटो सगळं टाकलं आणि मस्त वाटण केलं. छान असं वाटणातली म्हणजे भाजी करणार आहे मी आज. अगदी लपतपीत करणार आहे, डब्याला न्यायची मुलांना त्यामुळे. तर इथं मी कुकरलाच छोलेची भाजी करून घेते. का तर खूप म्हणजे वेळ लागतो खूप. आधी छोले शिजवून घ्यायचे मग परत ते फोडणी घालायचे. मी तसंही करते पण कधीकधी असं गडबडीच्या टायमाला डायरेक्ट कुकरमध्येच मी म्हणजे छोलेची भाजी शिजायला टाकते. खूप छान होते आणि पटकन पण होते. असं गडबडीच्या टायमाला जर आपण एखादी भाजी करायची असेल तर ती कुकरमध्ये केली तर फास्ट होते आणि त्याची चव पण अशी म्हणजे सगळी ती छोलेची वगैरे चव त्यात उतरते. असं एकजीव पटकन शिजलं जातं. फक्त एवढंच की त्यात आपल्याला पाण्याचं प्रमाण म्हणजे खूप जास्त नाही टाकायचं, नाही तर खूप पातळ होऊन जाते भाजी. तर इथे मी सगळे मसाले वगैरे टाकून घेते. आणि सकाळची गडबड असते ना तर मी साधी सिंपलच भाजी करते. पण आराध्या काल म्हटली होती की छोलेची भाजी कर, त्यामुळे मग मी असं वाटण वगैरे घालून भाजी सकाळी करते. नाही तर मी अगदी साधी कोबीची भाजी किंवा म्हणजे सुक्या भाज्याच रेफर करते सकाळी. आणि सकाळचा टाईम असा भरभर निघून जातो ना की कळतही नाही की आपण 5:30 वाजता उठलो आहे तरी पण 6:45 वाजले मला. आत्ता मी इथं म्हणजे भाजी वगैरे फोडणी देते तेव्हा 6:45 वाजले होते. आणि पटकन मग मी भाजी ट्रान्सफर करून घेतली दुसऱ्या गॅसवर आणि एकीकडे तवा पण ठेवून घेतला. तर आता माझी भाजी पण ऑलमोस्ट झाली आहे. तर मी कुकरचं झाकण लावून 1 ते 2 शिट्ट्या घेणार आहे फक्त. आणि एकीकडे मस्त अशा पटापट चपात्या वगैरे लाटून घेणार आहे. तर मुलांपुरत्याच मी सकाळी 4 चपात्या लाटून घेते आणि नंतरनं मग माझी देवपूजा वगैरे झाली की काही 4-5 चपात्या राहिल्या असतात तर ते लाटून घेते मी कितीही लवकर उठले तरी म्हणजे मग इतकं उरकत नाही की मी सगळ्या चपात्या वगैरे लाटून मग मुलांना उठवेल वगैरे. तर मुलांना 7 वाजताच उठवावं लागतं त्यामुळे मग मुलांपुरत्या चपात्या वगैरे लाटून होतात माझ्या. आणि मग मी काही जास्त गडबड गोंधळ करत नाही, मुलांपुरत्याच चपात्या वगैरे करते. आणि नंतरनं मग निवांत माझी देवपूजा वगैरे झाल्या तर खूप काही चपात्या करायच्या नसतात. परत अगदी 4-5 चपात्या पीठ असतं तर त्या पण चपात्या मी नंतरनं लाटून घेते. आणि आता मग मुलांचा टिफिन पटकन होणं ती प्रायोरिटी असते माझी. आणि गडबडीत असं म्हणजे कच्ची वगैरे चपाती राहिली तर मग असं हे होतं की डब्यात एकतर मुलं 4 वाजता येणार आणि आपण डब्यात अशी कच्ची वगैरे चपाती राहिली तर म्हणजे आपल्यालाच कसं तरी वाटतं. त्यामुळे मग माझं टिफिनकडे खूप लक्ष असतं की नाही छान झाली पाहिजे भाजी, चपात्या करपलेल्या वगैरे नाही पाहिजे असं. तर पटकन आता मी आराध्याला चपात्या करायच्या आधीच आराध्याला उठवून पाणी वगैरे दिलं होतं. तिचं ती आंघोळ वगैरे करून घेते आता. आधी तर मुलांना आंघोळ घालण्यापासून सगळं करावं लागायचं लहानपणी. मुलं
काही स्वतःच्या आत स्वतः आवरत नाहीत, पण तरी पण आता मुलं बऱ्यापैकी स्वतःचं स्वतः काम करायला लागलेत. फक्त बसने जावं लागतं, त्यामुळे वेळेत सगळं उरकावं लागतं ना. आणि असं म्हणजे जर घरून कोणी सोडायला वगैरे गेलं असतं तर म्हणजे थोडं लेट झालं असतं किंवा म्हणजे त्यांनी केव्हा पण आवरलं असतं तरी चाललं असतं. पण बस पकडायची म्हणलं की अगदी वेळेवर उरकावं लागतं. बस येऊन थांबली आपल्यासाठी तर ते चांगलं नाही वाटत. आणि कधी कधी मग उशीर झाला तर मग बस जाते पण मग यांना मी सोडायला लावते. आणि इथं श्लोकचं चाललं आहे. आराध्या एक वेळ पटकन उरकेल, पण आमचा श्लोकचे खूप म्हणजे खूप नखरे असतात सकाळ सकाळ. आणि त्यांना तरी काय म्हणायचं आहे, मुलांना किती लवकर शाळेत जावं लागतं. तर असो, त्यांना एक चांगली सवय पण लागते लवकर उठायची, लवकर अंघोळ वगैरे सगळं आवरून पटकन शाळेत जायची. आणि त्यांना आता सवय झाली आहे बसने जायची. त्यामुळे एक वेळेस म्हणलं ना, आराध्या राहू दे, थंडी खूप आहे, बाबांना सोडायला लावते मी. तर ती म्हणते नको, बाबांना सोडायला लावलं की उशीर होतो, बसने मी लवकर जाते आणि बसमध्ये गार पण नाही लागत मला किंवा थंडी वाजत नाही, असं असतं तिचं. आणि आज म्हणजे कालच यांनी तिला हे जे काही कानाचं काय म्हणतात त्याला काय माहिती, पण खूप म्हणजे खूप इन्स्टावर तर खूप दिसतंय हे कानाला लावून गाणे ट्रेंडिंगलाच चाललंय ते. आणि तिला ते आणायचं होतं, खूप दिवस झालं मागे लागली होती माझ्या. मी म्हटलं काही नको, तर तिने बाबाकडे हट्ट करून ते बाबांना काल आणायलाच लावलं. आणि म्हणून मॅडमनी आज लवकर उठून उरकलं होतं. मुलांचं असं शाळेत काय असेल किंवा मुलांना शाळेत काय न्यायचं वगैरे असेल ना, तर मुलं अगदी पटकन उरकतात. आणि ही तिला माहिती होतं आता कॅमेरा चालू आहे, मम्माचा व्लॉग चालू आहे. तर ती व्लॉगमध्ये म्हणते की मी दाखवते बघ माझं नवीन कानातलं वगैरे, आणि ते सगळे दाखवत होती. आणि आमचा जो मॅक्स आहे तो इतका वेळ कुठं असतो काय माहिती, झोपलेला असतो मस्त. आणि मुलं शाळेत चालली की त्याला असं मुलांना सोडायला यायचं असतं, तर तो पण आमच्या मागे मागे येतो. तर मुलं शाळेत गेली ना तर अर्धं काम झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर मग रिलॅक्समध्ये माझं काम चालू असतं. तर मुलं पण अशी बाय बाय वगैरे टाटा बाय बाय करून निघाली आहेत. मुलांचं आता खूप शाळेचे स्वेटर, शाळेच्याच बॅगा, खूप काय काय. आमच्या वेळेस काय असं नव्हतं. तर बसचा टाईम झाला की आम्ही आधीच 1 मिनटं जातो, म्हणजे कोपऱ्यावर बस येते तिथं जाऊन थांबावं लागतं. तर तिथं जाऊन मुलांना मी सोडून वगैरे आली. आणि नंतरनं मग माझी काही देवपूजेची कामं असतात किंवा रांगोळी वगैरे असते, तर ती काढून घेते मी. आणि कधीतरी इकडं तिकडं पण होतं, मी आधी रांगोळी वगैरे पण काढते आणि नंतरनं मग म्हणजे आंघोळ झाल्या झाल्या चहा घेऊन रांगोळी काढते. पण शक्यतो मी मुलांचं आवरून म्हणजे आधी रेफर करते की मुलांचं व्यवस्थित जिथल्या तिथं आवरून देते. आणि नंतरनं मग माझी काही जी काही झाडांना पाणी घालणं असेल, रांगोळी काढणे असेल, ती कामं माझी निवांत चालू असतात. आणि थोडीफार काहीतरी झाडं लावलेली आहे त्याची मी रोजच्या रोज अशी काळजी घेत असते, त्यांना पाणी वगैरे घालत असते. पण एवढ्यात काय होतं, ऊनच पडत नाही. आणि म्हणजे आमच्या इकडे जी काही झाडं ठेवलेली आहे तिथे ऊन पडत नाही, त्यामुळे अशी झाडं वेगळीच अशी कोमेजून गेल्यासारखी दिसत आहेत. तर बघू, जेव्हा ऊन पडेल तेव्हा अजून छान येतील. तर रांगोळी वगैरे सगळीकडे काढून घेतली मी. आणि आता मग निवांत अशी माझी देवपूजा चाललेली आहे. आज काय मी देवपूजा कशी करते काय करते तो व्लॉग म्हणजे शूट करणार नाही मी. कालच्या व्हिडिओमध्येच मी दाखवलं आहे की तुम्हाला की मी देवपूजा कशी करते रोजची वगैरे काय काय. तर तो तुम्ही व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. आणि हा मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.